नमस्कार मित्रांनो, मी देवकन्या. तुम्हाला माहीत आहे का 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस का साजरा केला जातो? हवामानाचा आपल्यावर काय परिणाम होतो? चला सविस्तर माहिती घेऊया. पृथ्वीवर हिवाळा नाहीसा होत आहे, उन्हाळा पण असह्य होत आहे, पाणी कमी होत आहे आणि नैसर्गिक आपत्ती फारच वाढल्या आहेत. हे सर्व हवामान बदलामुळे घडले नसेल का बरे? दरवर्षी 23 मार्चला WHO या संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करून काही बदल होणार आहे का? होय, कारण हवामान बदल रोखण्यासाठी आपणच पाऊल उचलली पाहिजेत. हवामान बदल थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? झाडे लावू शकतो आणि झाडे वाचवू पण शकतो. एक झाड प्रत्येक वर्षी 22 किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. ग्रीन एनर्जीचा वापर करा. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन यांना प्राधान्य द्या. प्लास्टिक वापर कमी करा. प्लास्टिक बंद करा आणि पर्याय निवडा. सार्वजनिक वाहतूक किंवा सायकल वापरा. वाहनांमुळे 70% प्रदूषण होते, ते टाळा. विजेचा अपव्यय थांबवा. गरज नसताना दिवे, फॅन, एसी बंद करा. एकटी व्यक्ती फरक घडवू शकते, पण आपण सर्व मिळून मोठा बदल करू शकतो. तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावी आणि अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.